नमस्कार. मला इथे सुनेत्र मॅडमनी आणि त्यांच्या अकॅडमीने बोलवलं प्रमुख पाहुणे म्हणून, त्याबद्दल मी त्यांचा खरोखर खूप आभारी आहे. एवढा मोठा नाही आहे, पण माझ्या या सगळ्यांचा लोभ आहे, स्नेह आहे, त्याच्यामुळे ते सगळे बोलवतात. खूप छान परफॉर्मन्स सगळ्यांचा चालला आहे. यमन रागावरची गाणी म्हणा किंवा वृंदावनी सादर किंवा अजून तरी भारूड सादर केलं, खूप छान. म्हणजे आणि एक सांगतो, इथे येऊन परफॉर्म करणे ही साधी गोष्ट नाही आहे. आपल्याला बसून त्याच्यात चुका काढणं किंवा या जो गोष्टी असतात ते सोपं असतं. जसं आपण क्रिकेटची मॅच बघतो, अरे त्यांनी कॅच सोडला, अरे पण तो किती उन्हात आणि काय टेन्शन खाली खेळतोय, तुम्हाला काय कल्पना आहे का? तसं इथे येऊन परफॉर्म करणं हे फार कठीण आहे. मोठ्यानं इथे या स्टेजवरती घाम फुटतो. त्याच्यामुळे तुम्ही इथे येऊन परफॉर्म करणं हा एक आपला साधनेचाच भाग आहे, रियाज आहे असं समजा आणि करा. आता दुसरी गोष्ट म्हणजे संगीत उपचार याचा मी अभ्यास गेले काही वर्ष, 10 वर्ष माझा रिसर्च चालू आहे. तर त्याबद्दल तुम्हाला सांगतो की तुम्ही जे म्युझिक करताय, आता मी भगिनी बघितल्या, मोठ्या वयाच्या सुद्धा भगिनी बघितल्या, त्या खूप चांगला गाणी म्हणताय. कसं का असेना, पण जे आपल्याला येते ते गाणं आपण गायचं, कारण त्याचा जो फायदा आहे तो आपल्या स्वतःसाठी खूप मोठा फायदा आहे. आपल्या मेंदूचे 2 भाग आहेत, उजवा मेंदू आणि डावा मेंदू, बरोबर? तर डावा मेंदू जो असतो तर त्याच्या अंमलाखाली आपलं जसं गणित आहे किंवा विज्ञान आहे किंवा लॉजिक आहे, ह्या गोष्टी येतात. आणि उजवा मेंदू जे आहे तो क्रिएटिव्हिटीसाठी फार उपयोगी आहे. म्हणजे संगीत करतो आपण किंवा चित्र काढतो, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यासाठी उजवा मेंदू, म्हणजे ह्या गोष्टी उजवा मेंदू ॲक्टिवेट होत असतो. आपण आता शाळेमध्ये असतो तेव्हा काय असतं की 10वी पर्यंत बाबा चित्रकला आहे किंवा संगीत आहे, पण त्याच्यानंतर ते सुटून जातं. त्याच्यामुळे त्याच्यानंतर आपला जास्तीत जास्त डावा मेंदूच वापरला जातो, उजवा मेंदू असतो त्याला काम मिळत नाही. तर ह्या उजव्या मेंदूला काम मिळणं महत्त्वाचं आहे, कारण ह्या दोन्ही मेंदूचं जे कोऑर्डिनेशन आहे ते फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना मी सांगेन की तुम्ही जरी तुमची 10वीची परीक्षा असली, 12वीची परीक्षा असली, तरी क्लास सोडू नका. तुम्ही संगीत चालू ठेवा, एक दिवस तरी क्लासला नक्की या आणि त्यातनं तुम्ही चालू ठेवा संगीत. कारण त्याच्यामुळे काय होणार आहे की तुमचे दोन्ही मेंदू जे आहेत, दोन्ही मेंदूचं जे कोऑर्डिनेशन आहे ते खूप चांगलं राहणार आहे. आणि हे फार महत्त्वाचं आहे, कारण आपण आजकाल बघतो की बरीच मुलं व्यसनांच्या आहारी जातात, आत्महत्या करतात, खूप वाईट गोष्टी आपण बघतो. ते संगीताने काय होणार की सगळे तुम्ही स्टेबल होणार, कारण दोन्ही मेंदूचं तुमचं कोऑर्डिनेशन चांगलं राहणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही एकदम स्टेबल राहणार आहे, तुमच्या भावनेवर तुमचा ताबा राहणार आहे. त्याच्यामुळे संगीत हे तुम्ही जे करताय मुलांनी ते फार उपयोगी आहे, ते तुम्ही कधी सोडू नका. तसंच मोठ्या वयाच्या ह्या ज्या भगिनी आहेत त्या करतायत संगीत, हे खूप चांगलं आहे. कारण आपलं एक 40 नंतर काय असतं की आता थोडं रिकाम पण आलं, काहीतरी उगीच त्याच्यावर टीका करत बसा, काहीतरी हे करत बसा, असं असतं. पण संगीताने काय होतं की तुम्ही चांगले बॅलन्स राहता आणि तुमचं माइंड फ्रेश राहतं. आणि म्हटलं जसं ब्रेनसाठी संगीतामुळे आपली मेंदूतली 17 केंद्र ॲक्टिवेट होतात. त्याच्यामुळे बरेचसे आजार आहेत याच्यामुळे. मी आता याच्यावरती रिसर्च करतोय, हार्ट पेशंट्सवरती मी खूप रिसर्च केलेला आहे. तर त्याच्यावरती हार्टसाठी काही राग आहेत, जसं आता यांनी वृंदावनी सारंग गायला, तो एक हार्टसाठी आहे. यमन तर काय सगळ्या रोगांवरती, सब बिमारी पर हे केला. महेश अभिजित सरांनी पण सांगितलं की यमन म्हणजे ये मन चाहे, हे मनातले सगळे भाव. त्याच्यामुळे काय आहे की यमन हा जो राग आहे, तुम्हाला काही, तुम्ही समजा डिप्रेशनमध्ये आलात किंवा काही तुम्हाला त्रास झाला, कोणी काही तुम्हाला बोललं किंवा तुम्हाला काही त्रास झाला, तुम्ही यमन रागातली गाणी ऐका, म्हणा. जशी यांनी आता गाणी म्हटली यमन रागातली, तशी तुम्ही म्हणा. स्वानंद गान हे महत्त्वाचं आहे. आपल्याला कोण, आपल्या गाण्याला कोण हसतंय की कोण टाळ्या वाजवत नाही हा विचार करू नका, तुम्ही स्वतःसाठी गा. ते फार उपयोगी आहे, फार उपयोगी आहे. कारण तुमच्या शरीर, मन आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी हे गाणं जे आहे हे फार उपयोगी आहे. त्याच्यामुळे तुम्ही संगीत कधीही सोडू नका. तुम्ही आता तुम्हाला सुनेत्रा मॅडम सारख्या गुरु मिळाले, त्यांना मी बघितलं इतकं चांगलं त्यांनी तयार करून घेतलेलं आहे. सोपं नाही आहे एवढं सगळं तयार करणं, आलाप ताना बसवणं, गाणी बसवणं सोपं नाही आहे. तर त्यांचा गुरूंवर तुम्ही श्रद्धा ठेवा आणि गुरूंकडचा लाभ घ्या आणि भरपूर मेहनत करा. जसं आता महालक्ष्मी मॅडमने सांगितलं की तुम्ही साधना करा, अलंकाराची साधना करा, पलटे करा. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. आता तुमच्या सुनेत्रा मॅडम तुम्हाला सांगतीलच कशी आपण साधना करायची, तर तुम्ही साधना जरूर करा. आणि अजून पुढच्या वर्षी आम्ही येऊ, आम्हाला बोलवलं तरी आम्ही येणार. मला कुठून तरी कळेल की त्यांचा कार्यक्रम आम्ही येणार आणि नक्की तुमचं प्रगती बघणार की आता यावर्षी हे गायले होते, आता बघूया काय गात आहेत, कसं गात आहेत. हां, ओके, ऑल द बेस्ट.
पण सांगितल्याबद्दल खूप, मोलाचा सल्ला दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.